श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपद्या जय जय स्व स्वयंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी। वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मतत्वरूप ओंकार स्वरूपाला जय जयकाराने वंदन करून ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केली आहे। श्री गणेशाला वंदन करून, श्री कृष्णांना वंदन करून, श्री ज्ञानेश्वरांना वंदन करून, श्री सद्गुरूंना वंदन करून श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं विवरण विश्लेषण आपण करणार आहोत। भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जो बोध दिला त्यालाच आपण भगवद्गीता म्हणून ओळखतो। त्याच भगवद्गीतेला अधिक भूषणांनी अधिक अलंकारांनी सुशोभित करून प्रत्येक सामान्यांना आनंद वाटेल, साध्या व सामान्य लोकांना सहज समजेल, सहज पटेल अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये तसेच सुंदर आणि सुलभ मनमोहक दाखल्यांसहित श्री ज्ञानेश्वरांनी त्याच गीतेस सुंदर अशा प्राकृत मराठीमध्ये भाषांतर केलं। या ज्ञानेश्वरीमध्ये श्री ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला श्री गणेश स्तुती केलेली आहे। ती सुरुवातीला आपण ऐकली। तसेच गणेश स्तवनही केलेलं आहे। त्यानंतर श्री शारदा मातेला अर्थात विद्येची देवी माता सरस्वतीला त्यांनी वंदन केलेलं आहे। पुढे श्री गुरूंची स्तुती केलेली आहे। त्यानंतर व्यासांची स्तुती केलेली आहे। त्यानंतर गीतेचा महिमा वर्णन केलेला आहे आणि मग मुख्य अध्यायाला ज्ञानेश्वरांनी सुरुवात केलेली आहे। सर्वांना नमन करून आपण श्री ज्ञानेश्वरीला सुरुवात करूया। तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तेची येतुला अवसरी काय किजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मजप्रती। म्हणजे पुत्राच्या मोहाने मोहित झालेल्या, पुत्राच्या अतिप्रेमाने मोहित झालेल्या धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, अरे संजया, कुरुक्षेत्राची काय बातमी आहे, काय हकीकत आहे ती मला सांग। ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात त्या ठिकाणी माझे व माझ्या पांडूचे पुत्र युद्ध करण्याच्या कारणाने गेलेले आहेत। तर ते परस्परांत एवढा वेळ काय करतायत ते मला लवकर सांग। तिये वेळीस तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले काळकुट धरी कवन नातरी वडवानळू साधुकला प्रळय वाते पोखला सागरू शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना विवी परिकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखोनिया दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गजघंटाते। त्यावर संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाचे तोंड पसरलेले असते त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खवळून उठलेले दिसत आहे। पांडव सैन्य एकदम तयार झालेले आहे, तेव्हा त्यांना कोण आवरणार? ज्याप्रमाणे काळकूट विष उसळलेले असताना त्याचे शमन कोण करणार? किंवा वडवानल पेटून तो प्रलयाप्रमाणे भडकल्यावर
ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य नाना प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळेस ते प्रचंड सैन्य अतिभेसूर असे दिसले. परंतु ज्याप्रमाणे हत्तीचे कळप पाहून सिंह त्यांना क्षुल्लक मानतो, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य पाहून त्यांना क्षुल्लक मानले. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा, गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते, रचले अति बुद्धिमंते. द्रुपद कुमारे, जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देवोनी करुठा केला, तेथे हा सैन्य सिंहू पाखरीला देख देख. आणि काही असाधारण जे शास्त्रास्त्री प्रवीण, शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे प्रौढी पुरुषे भीमार्जुनासारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एक युयुधानू सुबुटू आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू, चेकितान दृष्टकेतू, काशीराज वीर विक्रांतू, उत्तमौजा नृपनाथू. शैब्य देख हा कुंती भोजूप आहे, एक युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे, हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपुरून वार्जनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा. पहा, पांडवांचे सैन्य पाहून दुर्योधन सुद्धा द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणतोय, बघा ते पांडवांचे हे सैन्य कसे उसळलेले आहे. बुद्धिमान असा जो ध्रुपद पुत्र धृष्टद्युम्न आहे, त्याने या सैन्यांची चमत्कारिक रचना केलेली आहे. चालत्या डोंगरासारखी, चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे ते सैन्य दिसत आहे, अशी त्याने रचना केलेली आहे. ज्या धृष्टद्युम्नाला तुम्ही शिकवून विद्येचे त्याला आगर केले, त्याने हा सेना समुद्र चारी बाजूला पसरवलेला आहे. याशिवाय त्यांच्याकडे शास्त्रात किंवा धर्मशास्त्रात निपुण असे महान महान युद्धे आहेत, जे पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत. आणि या ठिकाणी युयुधान, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे पण आलेले आहेत. चेकितानल, दृष्टकेतू, पराक्रमी काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा, शैब राजा यांच्याकडे बघा, हा कुंतीभोज बघा. तसेच दुर्योधन पुढे म्हणतो, अहो द्रोणाचार्य, हा बघा सुभद्रेच्या अंतकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन, ज्याला प्रतिअर्जुन म्हणून ओळखलं जातं, असा अभिमन्यू. त्याचप्रमाणे द्रौपदीची मुलं, तसेच सर्व महारथी ज्यांची काही गणना करता येणार नाही, असे वीर, असंख्य वीर या ठिकाणी जमलेले आहेत. आणि काही द्रौपदी कुमार हे सकळही महारथी वीर, मिती नेनी जे परी अपार मिनले असती. आता आमुच्या दळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देशे एक दोन्ही, जाई जती बोलुनी, तुम्ही आदिकरुनी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रतापे तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननो कर्णवीरू, या एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्यू न पुरे, एकलाची एक विकर्ण वीरू आहे. हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा आडदरू सदाव आहे. कृतांतुमनी समंती जयो सोमदत्ती, ऐसे आनिकही बहुत आहती. जयांची या बळामिती, धाताही नेने, जे शस्त्र विद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापू अंगी, परिसर्व प्राणे मज चिलागी, आराईले असती. पुढे दुर्योधन द्रोणांना म्हणतोय, आता आमच्या सैन्यात प्रमुख महावीर कोण कोण आहेत
ते प्रसंगावधानाने मी तुम्हाला सांगतोय ते ऐका. समुद्राप्रमाणे भासणारे, शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्यच असे हे गंगानंदन भीष्माचार्य आपल्याबरोबर आहेत. त्याप्रमाणे शस्त्ररूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी कर्ण आपल्याबरोबर आहे. यांच्यापैकी एकाचीही केवळ कल्पना जरी केली तरी विश्वाचा संहार होईल. एवढंच काय, एकटे कृपाचार्य देखील पुरे आहेत. हा माझा भाऊ विकर्ण वीर आहे. तसेच तो बघा पलीकडे तुमचा पुत्र अश्वत्थामा, ज्याला पाहताच काळ देखील भयभीत होतो. प्रत्यक्ष काळाला देखील त्याची भीती वाटते. आणि युद्धामध्ये सदैव विजयी असणारा सौमदत्त हा आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही असे कितीतरी वीर माझ्यासोबत या आपल्या युद्धात सहभागी आहेत. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. आमुची या काजाचेनी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे. स्वामी भक्त झुंजती कुळकणी जानती, कळे कीर्तीसी जिती, हे बहु असो शास्त्रनीती. येथोनिया ऐसे सर्वांपरी पुरते, वीर दळी आमुते, आता काय करू गणू याते अपार हे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जग जेठी जगी सुभटू, तया दळवयपणाचा पाटू, भीष्मासी पै आता याचेनी बळे गवसले. हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले, लोकत्रय आधीच समुद्र पाही, ते तर दुवाडपण कवना नाही. मग वडवानळू तैसे याही, विरजा जैसा ना तरी प्रळयवनी. महावातू या दोघा जैसा सांगा तू, तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येणीसी कवन भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे. परी वरचिलेनी पाडे दिसत असे, वरी भीमसेनू बेथू, तो जहाला असे सेनानाथू, ऐसे बोलनिया मातू. सांडिली तेने मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिकाते म्हणितले, आता दळभार आपुलापे सरसे करा. पहा दुर्योधन द्रोणाचार्यांना काय म्हणतोय. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून दुसरीकडे कुठेही जात नाही, ते केवळ पतीच्याच ठिकाणी असते, त्याप्रमाणे हे सर्व वीर, त्या सर्व वीरांना मी जीव की प्राण आहे असे हे सर्व वीर स्वामी भक्त आहेत. ते माझ्यासाठी प्राणांची आहुती देखील देतील. पुढे दुर्योधन भीष्माचार्यांविषयी म्हणतो, सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ, जगातील सर्व योद्ध्यांमध्ये महाप्रतापी भीष्माचार्य, ज्यांना आपण भीष्माचार्य म्हणून ओळखतो, त्यांच्याकडे या सैन्यांचे आधिपत्य दिलेले आहे. आणि त्यांनी हे सर्व सैन्य, या सर्व सैन्यांचे जणू काही 50 किल्ले बांधलेले आहेत. आणि त्यांच्या शौर्यापुढं हे त्रिभुवन देखील तुच्छ असे वाटत आहे. अशा या अफाट सैन्याला महाप्रतापी भीष्म हे सेनापती मिळालेले आहेत. तेव्हा आमच्या सैन्याबरोबर युद्ध कोण करील, कोणाच्यात एवढं धाडस आहे. मी वर्णन केलेल्या सैन्यापुढे हे पांडवांचे सैन्य तर अगदी तुलनेने कमी दिसत आहे, फार थोडे दिसत आहे. शिवाय या सैन्यांचा, त्यांच्या सैन्यांचा सेनापती हा दांडगा भीमसेन आहे, त्याने सेनापतीपद स्वीकारले आहे. असं बोलून दुर्योधन थोडा स्तब्ध राहिला. मग मागे फिरून तो सेनापतीला म्हणाला, अहो आता आपले सैन्य पुढे सज्ज करा. जया जिया अक्षोहिणी, तेने तिया आयनी, वरगण कवन कवनी, महारथिया तेने तिया आवरिजे, भीष्मातळी राहिजे, द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा, साचू आमुचा.
या राजाची या बोला सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू. तो गाजत असे अद्भुतू. दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनी न समातू. उपजत असे तयाची तुलगा सवे. वीर वृत्ती चेनी थावे. दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला. ते दोन्ही नाद मिनले. तेथे त्रैलोक्य बधिरीभूत झाले. जैसे आकाश का पडिले तुटोनिया. घडघटित अंबर उचंबळत सागर. शोभले चराचर कापत असे तेने महाघोष गजरे. दुमदुमिता ती गिरी कंदरे. तव दाळा माझी रणतुरे अस्फुरिली. उदंड सैंग वाजते भयानके खाकाते. महाप्रळयो जेथे धाकडांसी भेरी निशान मांदळ. शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुबटांचे. दुर्योधनाने आपले सैन्य सज्ज करायला सांगितलेले आहे. सेनापतीला तो आदेश देतो, आपले सैन्य सज्ज करा. ज्यांच्याकडे अक्षोहिणी सेना आहेत त्या त्या महारथींनी पितामहा भीष्मांच्या आज्ञेने वागावे. नंतर तो द्रोणाचार्यांकडे वळाला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही सैन्यांच्यावरती देखरेख तर ठेवाच, पण पितामहा भीष्मांना माझ्याप्रमाणेच समजून त्यांचे रक्षण करावे. कारण आमच्या सर्व सैन्यांची त्यांच्यावरतीच भिस्त आहे. राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून पितामहा भीष्मांना सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांनी सिंहनाद केला. दोन्ही सैन्यामध्ये त्याचा नाद दुमदुमून गेला. त्याचा प्रतिध्वनी आकाशात सुद्धा मावत नव्हता. तो प्रतिध्वनी होतो तोच भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजवला. ते दोन्ही नाद एकत्र झाले आणि सर्व त्रैलोक्य बधीर झाले. हा नाद एवढा प्रचंड होता की आकाश गळून पडतं की काय असं वाटू लागलं. त्या वेळी आकाश सुद्धा गडगडू लागलं. समुद्र उसळू लागला. संपूर्ण विश्वामध्ये थरकाप उडू लागला. तेवढ्यात दोन्ही बाजूची रणवाद्ये वाजू लागली. त्यामध्ये त्या वाद्यांचा आवाज इतका कर्कश होता आणि महाभयंकर होता की जणू महाप्रलय आलंय असं लोकांना वाटू लागलं. असं तिथलं वातावरण निर्माण झालं. शंख, तुतारी, जहाज, नौबत, निशाण, मांदळ अशा रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या गर्जना सुरू झाल्या. आवेशे भुजा त्राहाटीती. विस्नेले हाका देती. जेथ महामद भद्र जाती आवर्तिना. तेथ भेडांची कवन मातू. कांचया केर फिटतू. जेने दचकला कृतांतू आंग नेघे. एका उभयांची प्राण गेले. चांगाचे दात बैसले. बिरुदाचे दादुले हिवताती. ऐसा अद्भुत तूर बंबाळू. एकोनी ब्रह्मा व्याकुळू. देव म्हणती प्रळय काळू ओढावलाजी. ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो अकांतू. तव पांडव दळांतू वर्तले काही. हो का निजसार विजयाचे. की ते भांडार महातेजाचे. जेत गरुडाची जावळीचे कांतले चारी. की पाखांचा मेरू जैसा. रहंवरू मिरवतसे तैसा. तेजे कोंदटलिया दिशा जयचेनी. जेत अश्ववाहकू आपण. वैकुंठीचा राणा जाण. तया रथाचे गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू. तो मूर्तिमंत शंकरू. सारथी शार्दधरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूंचे. अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्यपण पार्थाचे करितू असे. बघा त्यावेळेस काय परिस्थिती असेल. कोणी आवेशाने म्हणजे अतिउत्साहाने दंड ठोकू लागले. कोणी चवताळून मोठमोठ्याने हाका मारू लागले. कोणी किंचाळू लागले. हत्ती बेभान होऊन इकडे तिकडे फिरू लागले.
अशा ठिकाणी भित्र्या लोकांची काय खता? जे का कचरले ते कसपटाप्रमाणे उडून गेले. मृत्यूचा देवता यम सुद्धा दहशत बसून तो इकडे तोंड देखील करेनासा झाला. कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसण्याची वेळ आली आणि जे नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगाला कापरे फुटावे लागले. या दृश्याने ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाले आणि इंद्र आणि इतर देव यांच्यामध्ये जणू प्रलयकालच ओढावला की काय अशी चर्चा होऊ लागली. अशा प्रकारे स्वर्गलोकी दानादान उडून गेली. इकडे पांडव सैन्यात काय झाले बघू. जो रथ विजयाचे प्रत्यक्ष प्रतीक, माहेरघर म्हणून तेजाचे केवळ भांडारच व ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे जुंपलेले असून पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे तो श्रेष्ठ रथ त्या ठिकाणी शोभत होता. ज्याच्या तेजाने 10 दिशा भरून गेल्या, ज्या रथावर प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष वैकुंठाधिपती तसेच द्वापरयुग नायक प्रत्यक्ष श्रीकृष्ण सारथी होते. त्या रथाचे गुणवर्णन किती करावे तितके ते थोडकेच. साक्षात प्रभू महादेवांचा, प्रभू शंकरांचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शार्ङ्ग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. बघा त्या प्रभूंचे केवढे आश्चर्य आहे. त्यांचे भक्तावर विलक्षण प्रेम असल्यामुळे ते स्वतः पार्थाचे सारथ्य करू लागले. पायीकू पाठीसी घालता आपण पुढा राहिला, तेने पांचजन्यू अस्फुरिला. अवलीळाची परितो महाघोषू थोरू, गर्जतू असे गहिरू. जैसा उद्देला लोपी दिन करू, नक्षत्रांते तैसे तूर बंबाळू बहुवते. कौरव दळी गाजत होते, ते हरपोनी नेनो केवते. गेले तेथ तैसाची देख येरे, निनादे अति गजरे. देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला, ते दोन्ही शब्द अचाट. मिनले एकवट, तेत ब्रह्म कटाह शतकुट. हो पाहतसे तव भीमसेनु विसनैला, जैसा महाकाळू खवळला. तेने पौंड्र अस्फुरिला महाशंकू, तो महाप्रलय जलधरू. जैसा घडघडीला गंहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठरू अस्फुरितसे. नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू, जेने नादे अंतकू गजबजला ठाके. तेत भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदे यादिक. या काशीपती देख महाबाहू, तेत अर्जुनाचा सुतू. सात्विक अपराजितू दृष्टद्युम्नू, नृपनाथू शिखंडी हन विराटदी नृपवर. जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंक निरंतर अस्फुरिले. भगवान श्रीकृष्णांनी पुढे उभे राहून आपला पांचजन्य नावाचा शंख सहज वाजविला. त्याचा एवढा मोठा आवाज झाला जसे सूर्याचा उदय होऊन नक्षत्रे लोप पावतात, त्याप्रमाणे त्या पांचजन्य शंखाचा महानादात कौरवांच्या सैन्यात होत असलेले अनेक वाद्यगजर कुठे लोपून गेले, कुठे लपून बसले ते कळत नव्हते. लागलीच अर्जुनानेही आपल्या देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख आवेशाने वाजवून झालेल्या दोन्ही शंखांच्या अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडाचे अक्षरशः तुकडे होतात की काय असा भ्रम होऊ लागला, असे भासू लागले. नंतर भीमालाही आवेश आवरेना आणि त्याने स्वतःचा पौंड्र नावाचा महाशंख वाजविला.
महाप्रलय काळच्या मेघ गर्जनेप्रमाणे भीमाचा ध्वनी होत असताना धर्मराजाने अनंत विजय नामक शंख वाजवला. नकुलानेही सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. या सर्व ध्वनींनी प्रत्यक्ष यमही हादरून गेला. द्रुपद राजा, महावीर काशीराजा, द्रौपदीचे पुत्र, अनेक राजे वीर त्या ठिकाणी जमलेले होते. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्विक, दृष्टद्युम्न, शिखंडी, विराट राजा हे जे सेनानायक होते ते आपापले वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे शंख एकसारखे वाजवू लागले. तेने महाघोष निर्घाते, शेषकूर्म औचिते, गजबुजोनी भूभाराते, सांडू पाहती. तेत तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जवळ उसळत, कैलासावरी पृथ्वीतळ उलथो पाहत, आकाश असे आसुडत, तेत सडा होत नक्षत्रांचा. देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटिली सत्यलोकी. देहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, जैसा हाहाकारू झाला तिही लोकी. ते देखोनी आदि पुरुषू विस्मितू, म्हणे झेने होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू संभ्रमुतो. म्हणून विश्व सावरले, एरवी युगांव होते वाढवले, जे महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गजघटा अंतू, सिंह लीला विदारितू, तैसा हृदया ते भेदितू कौरवांचिया. तो गाजत जव ऐकती, तव उभेची हिये घालिती, एकमेकांते म्हणिती सावध रे सावध. तेत बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले, दुनवटोनी उचलले, तया दंडी शोभले लोकत्रय. पहा, त्या शंखांच्या ध्वनिनादांचा आवाज एवढा प्रचंड होता की त्याच्या आघाताने शेषकूर्म दचकले आणि त्यांना असं वाटू लागलं की हा पृथ्वीचा भार टाकून द्यावा. संपूर्ण त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू मंदार पर्वत हलू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले. सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली. आता देवांना निर्धार नाही, कोणाचाही आधार नाही, अशी एकच हाकाटी झाली. सूर्य दिवसाच थांबला आणि प्रलय काळासारखा तिन्ही लोकात हाहाकार उडून गेला. हे सर्व बघून प्रभू श्रीकृष्णांना थोडेसे आश्चर्य वाटले आणि त्यांनी आता कदाचित सृष्टीचा अंत होईल असे ओळखून त्यांनी अति आवेशयुक्त शंखनाद थांबवला. त्या ध्वनी प्रतिध्वनींनी कौरवांची हृदय विदीर्ण झाली. तो ध्वनी ऐकून उभ्या उभ्याच सर्वांचे धैर्य सुटले आणि एकमेकांना ते सावध रे सावध असे म्हणू लागले. तेत बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रलयांत जलधर अनिवार्यका. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी म्हणे, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. तव संग्रामी सज्ज झाले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमारे. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी ऋतू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक, न्याहळीन अशेख झुंजते जे. येथ आले असती अघवे,
परी कवनेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पावे, म्हणून या बहुत करुनी कौरव, हे आतुर दुस्वभाव, वाटिवे विन हाव, बांधिती झुंजी, झुंजांची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगोनी रायाप्रती, काय संजयो म्हणे. जसे प्रलय काळातील मेघ एकसारखी वृष्टी करीत असतात, त्यासारखी तशीच तेथे धनुर्धर तीक्ष्ण बाणांची वृष्टी करू लागले होते. ते पाहून अर्जुनाने प्रभूंना म्हटले, देवा आता लवकर रथ चालवा आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, म्हणजे मला युद्ध करण्याकरता कोणकोणते वीर आलेले आहेत क्षणभर मी त्यांना न्याहाळून पाहीन. कारण इथं सगळे वीर जमलेले असले तरी मला कोणाशी युद्ध करायचं आहे ते पाहिलं पाहिजे. हे बहुतेक उतावळे व दुष्ट बुद्धी कौरव अंगात पराक्रम नसताना युद्धाची हाव करतात. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु त्यांना रणभूमीवरती धैर्य धरता येत नाही, धैर्य धरवत नाही. इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला, ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने, जेत भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आनिक, बहुत आहती, तेथ स्थिर करून या रथू. अर्जुन असे पाहतू, तो दळभार समजतू संभ्रमेसी, मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेक, तव कृष्ण मनी नावेक, विस्मो झाला तो आपण या आपण म्हणे, येत काही कवन जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे, ऐसे पुढील से घेतू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू, तिये वेळी तव तेथ पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरु बंधू मातुळ, देखता झाला इष्ट मित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ अस्ति आले तया मांजी. संजय पुढे म्हणतो, राजा ऐक. अर्जुनाचे असे बोलणे, असे भाषण ऐकून श्रीकृष्णांनी लगेचच रथ दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादिक नातेवाईक म्हणजे भीष्म होते, त्या ठिकाणी द्रोण होते आणि इतर नातेवाईक होते, अनेक राजे समोर उभे होते. श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी रथ उभा केला असता अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि त्या सेनेकडे उत्सुकतेने पाहू लागला आणि पुढे देवांना म्हणू लागला, देवा बघा, हे तर सर्व आपले आप्तवर्ग आणि गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णात तर क्षणभर आश्चर्य वाटले आणि ते आपल्या मनात म्हणतात, अर्जुन हे असं कसं काय बोलतोय. पण श्रीकृष्णांनी पुढे काहीही न बोलता, त्यांनी ओळखले, त्यांनी पुढे काही न बोलता ते थोडा वेळ स्तब्ध राहिले. तेव्हा अर्जुनाने पाहिले, आपले सर्व नातेवाईक, वडील, आजोबा, गुरु, बंधू व मामा असे पाहिले. तसेच आपले इष्टमित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले त्याने पाहिले. सुय्यजन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ, जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडिले धाकुले आदी करुणी, ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले, तेत मनी गजबज जाहली आणि अपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती, जिया उत्तम कुळिचिया होती आणि गुणलावण्य आथी, तिया आणि किथे न साहती, सुतेजपणे नविये आवडीचिने भरे, कामुक निज वनिता विसरे,
मग पांडेविन अनुसरे भ्रमला जैसा की तपो बळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिदले कारुण्यासी देका मंत्रज्ञू बरळू जाय मग तेथ का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळेला मनोनी असता धीरू गेला हृदया द्रावो आला जैसा चंद्रकळी शिवथला सोमकांतू तयापरी पार्थू अति स्नेहे मोहितू मग सवेद असे बोलतू श्री अच्युतेसी. अर्जुनाने पाहिलं की इथे तर सर्व आपले नातेवाईक आहेत. तसेच त्याने आपले जिवलग मित्र सासरे आप्तवर्ग व नातू या ठिकाणी सर्वांना पाहिलं. हे सगळे आपलेच गोत्रज आहेत आणि दोन्ही सैन्यामध्ये ते युद्धाला तयार झालेले आहेत असे अर्जुनाने त्यावेळेस पाहिलं. त्यावेळी त्याचं मन अतिशय व्याकुळ झालं. त्याच्या मनात सहज करुणा उत्पन्न व्हायला लागली आणि मनात उत्पन्न झालेल्या करुणा भावनेमुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघून गेली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नसते. त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतरी दयेला करुणेला थारा दिल्यामुळे त्याचा असलेला पुरुषार्थही त्या ठिकाणी नाहीसा झाला. स्वाभाविकच त्याचे धैर्य नष्ट झाले. त्याच्या मनात दयेचा पाझर फुटला. अर्जुन अतिस्नेहाने मोहित होऊन खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णांना बोलू लागला. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. हे संग्रामी उदित जाहले अस्ति कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. येणे नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वता नाही. मग बुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कांपत, तोंड असे कोरडे होत. विकळता उपजत गात्रांसीही, सर्वांगा कंटाळा आला. अति संतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. तेन धरतची निष्ठले, परी नेनेची हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे जे वज्रापासून कठीण. दुर्धर अतिदारुण, तयाहून असाधारण. हे स्नेह नवल, जेने संग्रामी हरू जिंतीला. निवात कवचांचा ठाव फोडिला, तो अर्जुन मोहे कवळीला. क्षणा माझी जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे. परी काळिके माझी सापडे, कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे. परी ते कमळ दळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे. स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मे याही नयेची आया. मनोनी भुलविला एके राया, संजयो म्हणे. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजनू. विसरला अभिमानू संग्रामीचा, कैसी नेनो सदयता. उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता. नसिजे येथ माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ. जे वधावे हे सकळ, येणे नावे. अर्जुन श्री कृष्णांना म्हणतोय, देवा, हे बघा, हे पहा, मी तर हा सर्व सैन्य समुदाय बघितलाय. या सर्वांमध्ये मला माझे गोत्रजच दिसतायत. हे सगळेजण युद्ध करण्यासाठी तयार जरी झाले असले, परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करणे मला योग्य होईल का? त्यांच्याशी युद्ध करण्याचा विचार करताच मला काही सुचनाचे होते. मन आणि माझी बुद्धी आपल्या जागी स्थिर राहत नाही. पहा,
माझ्या सगळ्या अंगाला कंप फुटला आहे, सगळं कंप सुटलेलं आहे, माझे तोंड कोरडे पडलेले आहे, माझे गोत्रेही शिथिल झालेले आहेत, म्हणजे ढिली पडलेली आहेत, माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिलेला आहे, शरीराचा माझा पूर्ण भडका झालेला आहे आणि माझ्या हातचे गांडीव धनुष्य हातातून निसटले आहेत, ढिले पडलेले आहे, ते केव्हा माझ्या हातून गळून पडले हे देखील मला सांगता येत नाही. माझे अंतःकरण माझ्या नातेवाईकांच्या मोहाने व्याप्त झाले आहे, जे माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत कोणालाही दाद न देणारे आणि अतिनिष्ठुर आहे. ते आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे असे हे मोठे आश्चर्याचे आहे. ज्या अर्जुनाने युद्धात शंकरासही जिंकले, तसेच निवात कवच राक्षसांना मी नामशेष केले, त्या अर्जुनाला या मोहाने एका क्षणात गिळून टाकले. आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तो तोडण्यास फार कठीण असतो. पुढे संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही. म्हणून अर्जुन त्या मोहाने व्याकुळ झालेला आहे. हे राजा ऐक, आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धासंबंधीचा सर्व अभिमान पार मावळून गेलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्या मनात करुणा कशी उद्भवली हेच कळत नाही. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, हे देवा, मला तर असे वाटते इथे थांबू नये. या सर्वांना मारण्याचा विचार माझ्या मनात आल्याबरोबरच माझे मन अति व्याकुळ होऊन माझ्या तोंडातून शब्दही फुटेनासा होत आहे. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे. हे येर येर आघवे गोत्रजामुचे, मनोनी जळो हे झुंज, प्रत्यया नये मज, येणे काय काज, महापापे देवा बहुता परी पाहता, येथ वोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आधी, तया विजय वृत्ती काही, मज सर्वता काज नाही, येत राज्य तरी काही, हे पाहून या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे, पार्थू म्हणे, तेने सुखेविन होईल, ते भलतेसी साहिजेल, वरी जीवितही वेचिजेल, याची लागी परी यांसी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नी ही मन माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे, विरुद्ध म्हणे, पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ, गोत्रापुले. या कौरवांना मारायचे तर मग धर्मराजधिकांना का मारू नये, कारण दोघेही माझे गोत्रजच आहेत. मग देवा, आता हे पुरे झाले, मला हे काही सगळं पसंत नाहीये. या महापातकापासून आपले काय आडले आहे, याचा परिणाम वाईटच होईल असं मला वाटतंय. जर आपण हे टाळले तर मात्र सगळ्यांसाठी ते कल्याणकारी होईल. अशा रीतीने आणि अशा पद्धतीचा विजय मिळवण्याची मला काय गरज आहे, आणि जरी तो मिळवला तरी असला राज्यभोग तुच्छच आहे, आणि हे राज्यसुख सोडल्यामुळे जी अवस्था जी प्राप्त होईल ती मी सहन करू शकतो. कितीही दुःख आले तरी चालेल, पण मी भीष्मादिकांसाठी आपले प्राण देऊ शकतो, परंतु त्यांचा घात करू शकत नाही. आणि तसले राज्यसुख मला भोगायचे नाही, आणि मी माझ्या स्वप्नात कधीही असं येणार नाही. जर आम्ही आमच्या वडिलांचे मनाने अहित चिंतले तर
मग आमचा जन्माला येण्याचा फायदा तरी काय, आणि जगायचं तरी कशासाठी आणि कोणासाठी? कुळातील लोक पुत्रप्राप्तीची इच्छा करतात, त्याचे हेच असे फळ असते का की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा? हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीजे, भले इया आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे, तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती अद्यत झुंजावया. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिवारे आरोपुनी, एसिया ते कैसेनी मारू, कवना परी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी, हे नेनसी तू कवन, परिपैल भीष्मद्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत, एक शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, मनोनी दोष आथी वाचे बोलताची, हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा, त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित, नाचरे मी जरी आजी एक ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. पुढे अर्जुन कृष्णाला म्हणतो, स्वतःचे मन आपल्या आप्तांविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे आपण मनात तरी कसं आणावं? जमेल तेवढे आपल्या हातून त्यांचे भलेच करावे, आणि आपण जे जे काय मिळवतो त्याचा त्या सर्वांनी उपभोग घ्यावा. वेळ पडल्यास त्यांच्यासाठी आपला जीवही अर्पण करावा, आणि विविध राज्यांवरती आक्रमण करून अनेक प्रदेश जिंकून आपल्या कुळाला अभिमान मिळवून द्यावा आणि आनंद मिळवून द्यावा. पण कर्माचे वेगळेच भोग आहेत की तेच पूर्वज, तेच आमचे गोत्रज आपल्यासमोर युद्ध करण्यास ठाकले आहेत. हे पूर्वज, हे गोत्रज आपली बायका मुले सोडून, आपली संपूर्ण धन संपत्ती, सर्व प्रपंच सोडून ते तलवारीच्या धारेवर स्वतःचा जीव ठेवून आलेले आहेत. मी त्यांना कसे काय मारू? मी कोणावर शस्त्र उचलू? आणि मी आपल्याच नातलगांचा, जीवलगांचा घात कसा काय करू? हे देवा, तुम्हाला माहीत नाही की पलीकडच्या बाजूला कोण कोण आहेत? पितामह भीष्म, गुरुद्रोण, त्यांचे आमच्यावर असंख्य असे उपकार आहेत. तसेच या ठिकाणी माझे मामा, सासरे, मेव्हणे, बंधू, तसेच पुत्र, नातू सगळे आप्त आहेत. आमचे ते सर्वजण फार जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना मारण्याचे नुसते तोंडातून जरी बोलले तरी ते पाप आहे. या उलट त्यांनी जरी मला मारून टाकले तरी आपण त्यांचा घात करण्याचा विचारही मनात आणू नये. मला जरी त्रिभुवनांचे राज्य मिळाले, संपूर्ण राज्य प्राप्त झाले, तरी सुद्धा मी असे अनुचित कर्म, अनुचित कार्य कधीही करणार नाही. पुढे अर्जुन म्हणतो, हे प्रभू श्रीकृष्ण, आम्ही जर आमच्याच आप्तांचा वधासारखे जर वाईट कृत्य केले तर आमच्याविषयी कोणाच्याही मनात आदराची भावना राहणार नाही. आणि तुम्हीच सांगा, मग आम्ही
तुमचे मुख तरी कसे पाहावे. पुढे, जरी वधू करोनी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा. मज जोडीलासी तू हातीचा, दुरी होसी कुळहरणी पातके. तिये अंगी जडती आशेखे, तये वेळी तू कवने के देखावासी. जैसा आद्या नामाजी अनळू, संचारला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू, स्थिरू हे का सकर्दम सरोवरू. अवलोकुनी चकोरू, न सेवी तू अवेरू. करून निघे तयापरी तू देवा, मज जकवू न येसी भावा. जरी पुण्याचा ओलावा, नाशी जैल. म्हणून मी हे न करी, इये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी, दिसतसे तुझसी अंतराय होईल. मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे हिये फुटेल. तुझविन कृष्णा, म्हणून कौरव हे वदिजती. मग आम्ही भोग भोगीजती. हे असो मात उघडती. अर्जुन म्हणे, हे अभिमानमध्ये भुलले. जरीपा संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, हे देवा, जर मी माझ्या गोत्रजांचाच जर वध केला, तर मला खूप मोठे पातक लागून तुम्ही माझ्या हातचे दूर व्हाल आणि आपल्यामध्ये दुरावा निर्माण होईल. जर कुलाचा नाश झाला तर पातक लागते आणि आम्ही तुम्हाला कोठे शोधावे. ज्याप्रमाणे जंगलामध्ये जर आग लागली तर कोकिळा तिथं एक क्षणभरही राहत नाही, किंवा एखाद्या सरोवरामध्ये चिखल भरला तर चकोर पक्षी त्या सरोवराचा तिरस्कार करून निघून जातो. त्याप्रमाणे हे परमेश्वरा, माझे जर पुण्य संचय संपले, जर ते नष्ट झाले, तर तुम्ही मला आपल्या मायेने फसवून निघून जाल. आपल्यामध्ये दुरावा निर्माण होऊन तो वियोग मी सहन करणार नाही. त्यामुळे असे कर्म मी करणार नाही आणि या युद्धात मी शस्त्रही हातात धरणार नाही. कारण हे कृत्य कित्येक प्रकारे, अनेक प्रकारे निंदनीय आहे असं मला वाटते. हे देवा, आपल्यामध्ये जर दुरावा झाला तर आम्हाला कोण विचारील, आमचे काय महत्त्व राहील. तुमच्या वाचून आम्हाला जे दुःख होईल, त्या दुःखामुळे आमचे हृदय छिन्न छिन्न होईल. म्हणून हे परमेश्वरा, या कौरवांचा वध करून मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. अशा न पटणाऱ्या, न घडणाऱ्या गोष्टींचं तुम्ही नावसुद्धा घेऊ नका, असे अर्जुन म्हणतो. कौरव जरी अभिमानाने युद्ध करण्यास आले असले, तरी आम्हाला आपले हित पाहिले पाहिजे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे, काळकुट हा जी मार्गी चालता. पुढा सिंहू जाहला अवचिता, तो तव चुकविता लाभवादी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप असरावा. तरी तेथ कवनू देवा, लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी नवची जे ओसंडोनी. तरी क्षणा एका कवळूनी, जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहत. जे जाणताही केवी येथ, प्रवर्तावे. ऐसे पार्थू तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी. या कल्मशाची थोरी, सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेत वन्ही एक उपजे. तेने काष्ट जात जाळीजे, प्रज्वळलेने. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे. तरी तेने महादोषे घोरे, कळूची नाशे. म्हणून येणे पापे,
वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. एत सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, आपणच आपले आप्त कसे मारावे, असे कृत्य कसे करावे, म्हणजे जाणून बुजून कालकूट विष कसे प्यावे. जर आपण जंगलात चाललो तर आपल्यासमोर अचानक जर सिंह आला तर त्याच्या समोर न जाता त्याला बाजूने चुकवून जाणे हेच योग्य ठरेल. उजेडात बसण्याऐवजी जर आपण जाणून बुजून अंधाऱ्या कोठडीत बसलो तर त्यात काय फायदा आहे. किंवा जर विस्तव पेटलेला आहे आणि ते पाहून सुद्धा आपण त्यात प्रवेश केला तर तो आपल्याला एका क्षणार्धात जाळू शकेल. त्याचप्रमाणे हा सर्व दोष आम्हाला लागणार आहे हे जाणून सुद्धा आम्ही युद्ध करायला तयार कसे व्हावे. एवढ्यावर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे किती मोठे पातक आहे हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासून अग्नी उत्पन्न होऊन त्या अग्नीचा भडका जर झाला तर संपूर्ण लाकडे, तसेच केवढेही मोठे वन असेल तर ते जळून खाक होते. त्याप्रमाणे जर एकाच कुलातील लोकांनी एकमेकांना मत्सराने जर वध केला असता, त्या कर्माच्या भयंकर महादोषामुळे संपूर्ण कुलाचा नाश होईल. म्हणून अशा कुलनाशाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि अशा कुळामध्ये अधर्माचा प्रवेश होतो. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी राहाटीजे, तरी उजूची का आडळीजे. जयापरी तैसा कुळी कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी, जे यम नियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरा राहटती. मनोनी व्याभिचार घडती, कुळस्त्रियांसी उत्तम अगमी संचरती. ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती. जाती धर्म जैसी चोहटाचिये बळी, ताविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. मग कुळातया आशेखा आणि कुळघातका, येर येरा नरका जाणे आठी. देखे वंश वृद्धी समस्त, या परी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे. तेत कवना तिळोदके कवन अर्पी. तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती. म्हणून तेही येती कुळापासी. जैसा नाकाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. तेवी अब्रह्म कुळ अवघे अल्पविजे. आपल्या जवळ असलेला दिवा विझवून जर आपण अंधारात फिरू लागलो, म्हणजेच ज्याप्रमाणे ओळखीच्या रस्त्यात सुद्धा मनुष्य ठेचकुळू शकतो, त्याप्रमाणे कुलाचा नाश होतो आणि त्याच वेळी कुलधर्म नाहीसा होतो. अशा कुळामध्ये पापा वाचून दुसरे काय राहणार. त्या प्रसंगी मन आणि इंद्रिय यांचे नियमन होत नाही. इंद्रिये स्वैर वर्तन करू लागतात. अशा कुळामध्ये कुलस्त्रियांच्या हातून पाप घडते आणि उत्तम अशा अधम पुरुषांशी संगत करून त्यामुळे वर्णांचा परस्पर संकर होतो व आणि संपूर्ण धर्म समूळ नष्ट होतो. ज्याप्रमाणे कावळे चौकामध्ये ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी झडप घालतात, त्याप्रमाणे अशा कुलांमध्ये महापापे वावरू लागतात.
मग अशा कुलांना आणि कुलांचा नाश करणाऱ्यांना दोघांनाही नरकप्राप्ती होते. मग हे परमेश्वरा, अशा प्रकारे सर्व वंशाची वाढ खुंटून त्यांची स्वर्गस्थ पूर्वजे आपोआपच पतन पावतात. ज्या ज्या कुलामध्ये नित्य आणि दैनंदिन कर्मे घडत नाहीत, अशा पितरांचे तिलोदक कोण अर्पण करणार? अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पितरांनी काय करावे? त्यांनी स्वर्गामध्ये कसे राहावे? म्हणून तेही आपल्या कुळाजवळच येतात. जर आपल्या पायाच्या बोटाला साप चावला तर त्याचे विष आपल्या मस्तकापर्यंत पसरते. त्याचप्रमाणे आपल्या नातलगांचा किंवा आप्तांचा वध करण्यापासून जे पातक उत्पन्न होते, त्या महापापामुळे स्वर्गात गेलेल्या आपल्या सर्व पूर्वजांना महापातक लागते. देवा अवधारी आनिक एक एथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळेला जाळू निघाली. तैसी या तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरयभोगी. पडिलिया तिये ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही. येसने पतळ कुलक्षयी. अर्जुन म्हणे, देवा हे विविध कानी एकीजे, परी आजू निवरी त्रासू नुपजे. हृदय वज्रांचे हे काय कीजे, अवधारी पा. अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक. ऐसे जाणताही दोख अवेरुना. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले. सांगपा काय थेकुले, घडले आम्हा. आता यावरी जे जियावे, तयापासूनी हे बरवे. जे शस्त्र सांडूनी सहावे बाण यांचे. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके. परी येणे कलश्मे चाड नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, हे प्रभू, या ठिकाणी आणखीनही एक दुसरे महापाप घडते. ते म्हणजे अशा दोषांमुळे लोकांचेही आचरण बिघडते. ज्याप्रमाणे एखाद्या घराला चुकून किंवा दुर्दैवाने जर आग लागली, तर ती आग शेजारच्यांच्या म्हणजे दुसऱ्यांचीही घरे जाळून टाकत असते. त्याचप्रमाणे अशा कुलांशी जी लोक संबंध ठेवून असतात, तीही या निमित्ताने दूषित होऊन जातात. अशा महादोषांमुळे नरकात पडल्यावर मग अजन्मतेतून सुटका होत नाही. एवढा या कुलनाशापासून आघात होतो. तर हे देवा, हे सर्व जाणून सुद्धा आम्ही हे महापातक करण्यासाठी आपले मन कठोर कसे बनवावे, याचा तुम्ही थोडा विचार करा. आणि कुलाचा नाश करून जे राज्य सुख आपल्याला भोगायची इच्छा व्हावी, ते तर शरीर आपले एक क्षणक भंगूर आहे असे सर्व माहीत असतानाही कुलनाशाचा दोष सोडून का देऊ नये? आता या रणांगणामध्ये आमचे हे जे सर्व पूर्वज आहेत, यांच्याकडे आम्ही त्यांना मारण्याच्या दृष्टीने बघितले. म्हणजे हे पातकच नाही का? याचा तुम्ही उलगडा करा. एवढे समजून सुद्धा जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्र टाकून त्यांचे वार आपल्यावरती सहन करणे हेच फार उत्तम होईल. आणि जरी आपल्याला यामध्ये मरण प्राप्त झाले तरी ते फार बरे होईल. आणि यांचा वध करून मला पापात सहभागी होण्याची इच्छा नाही. तसेच
त्यानंतर अर्जुनाने आपल्या सर्व कुलावर एक नजर टाकून म्हटले की यांना मारून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकच प्राप्त करणे होय. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. जैसा राजकुमरू पदच्युतू सर्वथा होय उपहतू, का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनो. नातरी महासिद्धी संभ्रमे, जितला तापसू भ्रमे मग आकळूनी कामे. दिनू कीजे तैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेथ रहंवरू. त्यजिला तेने मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले. ऐसे एक राया वर्तले, संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठ नाथू. देखोनी सखेद पार्थू, कौने परी परमार्थू निरूपिल. ते सविस्तर पुढारी कथा, अतिसकौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. पुढे संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, त्या रणांगणात अर्जुन असे बोलला आणि अत्यंत उदासीन आणि अत्यंत दुःखी होऊन त्याने रथातून उडी मारली. जसे एखादा राजा पराभूत होऊन सर्व काळ निस्तेज राहतो, किंवा राहूमुळे सूर्याला ग्रहण लागल्यावर सूर्य कलाहीन होतो, त्याप्रमाणे धनुर्धारी अर्जुन आपल्या रथातून खाली उतरला. आणि ज्यावेळी तो खाली उतरला त्यावेळी तो अतिशय दुःखाने व्याकुळ झालेला दिसत होता. पुढे संजय म्हणतो, अर्जुनाने आपले धनुष्य बाण टाकून देऊन त्याच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहू लागल्यात. आता यापुढे अर्जुनाला दुःखी झालेलं बघून वैकुंठनाथ परमेश्वर श्रीकृष्ण त्याला कशा पद्धतीनं तत्वज्ञानाचा उपदेश करतील ते आपण पुढे येणारी सविस्तर कथा ऐका, असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इति श्री ज्ञानदेव विराचिताया भावार्थ दीपिकाया प्रथमोध्यायः.